बॉक्स मध्ये ऐकूया राहुल भोरेंचा आवाज पहिले सत्राडी. थँक्यू सो मच नितीनजी गव्हाण. थँक्यू सो मच के करण. फार तेजस पाटील यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. विकेटच्या ट्रिकसाठी 1000 रुपयाचा खास करून नक्कीच खिडकाली संघ खेळतो आणि त्याच्यानंतर खास करून पारितोषिक असणार आहे. पवन मात्रे खिडकाली नक्कीच त्यांच्या माध्यमातून खास करून ऋतिकसाठी पारितोषिक आहे. 3 बॉल 3 विकेट घेतल्या तर रोख रक्कम पारितोषिक 1000 रुपयाचा. तर चला आपण लगेचच मॅच ऑन. संजय पाटील सन्माननीय जे पोलीस पाटील आहेत खिडकाली गावच्या यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे. विकेटच्या ट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं बक्षीस आहे. तो बक्षीस आपण आपल्याकडेच ठेवा. बक्षीस नक्कीच जेव्हा एखादा खेळाडू पटकावेल तेव्हा आपण त्याला नंतर देऊ. महेश दादा प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या खिडकालीचं काय काय बक्षीस आम्हाला एकदा सांगा म्हणजे आम्हाला मॅच करता येईल. जीवन साहेब यांच्याकडनं पारितोषिक विकेटच्या ट्रिकला 2000 रुपयाचं. योगेश माते तसेच सुजित ठाकूर यांच्याकडनं विकेटच्या ट्रिकला 3000 रुपये. ते पैसे तुमच्याकडेच ठेवा. जेव्हा पारितोषिक पटकावेल तेव्हा आपण तो पैसे. ओके, अजून सामना सुरू व्हायला वेळ अजून कोणाचे आहेत का काय बक्षीसा खिडकाली वाले? चला झालेले आहेत. चला आपण मॅचला करूया सुरुवात. जोया 11 म्हणजे भाऊ भंडारी यांचा आमचा नक्कीच जे उसाटण्याचे आहेत त्यांनी संघ उतरलाय. जोया 11 गावदेवी क्रिकेट संघ गेसर आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये महेश दादा प्रतिष्ठान संघ आहे. पहिलाच बॉल यावेळेचा बघतो आपण समोर ड्राईव्ह होत असताना हलक्या हाताने दाबीतनं मिळत असताना एक सिंगल. 2 नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बाकीच नवीन सामना आहे म्हणून सध्या तरी बघतो आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आणि त्याच्यासोबत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात दुर्वेश मडवी आणि सूरज. तर घेसरचे दीपक पाटील साहेब आपण आला असेल तर या व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक स्वागत. दीपक पाटील साहेब घेसर गावचे. तसेच आमचे विश्वनाथ दादा घर त्यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे विकेटच्या ट्रिकला 2000 रुपयाचा. सन्मान्य नवनाथजी पवार यांच्याकडनं विकेटच्या ट्रिकला 5000 रुपयाचं पारितोषिक. काय बक्षीस या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. सन्मान्य नवनाथजी पवार त्यांच्याकडनं विकेटच्या ट्रिकला 5000चं बक्षीस. मात्र बॉलरला धोका बदलत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बघतो आपण सध्या तरी बॉलिंग मार्कवरती आपल्याला तेजस ठाकूर पाहायला मिळतात. चला ते आपण ऍक्टिव्हा लगेचच बघा करा मित्रांनो. हा त्याला मागे आपण घ्या. थँक्यू. सन्माननीय प्रदीपजी पवार यांच्याकडे देखील पारितोषिक असणारे. विकेटच्या ट्रिकला 3000 रुपये बक्षीस. आणि बक्षीस मात्र 1-2 विकेट घेऊ द्या. मी सगळ्यांच्या नावं लगेचच घेईल. अजून आता सुरुवात झाली पहिल्या ओव्हरला. काही विकेट घेतल्याच्या नंतर आपण त्याचा अनाउन्समेंट करू. तर समोर घेसर संघ आहे हे देखील विसरून जमणार नाही. फटका प्रतिम जबरदस्त इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून नक्कीच खेळण्याचा फटका. स्लीपर कव्हरला क्लिअर करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येत मिळतात 4. आला हा पहिला चौकार. इनसाइड आउट हा फटका नक्कीच पाहायला मिळाला. मैदानाच्या मध्ये बघतो आपण सध्या तरी सूरज आणि दुर्वेश खेळतात. सूरज मात्रे आणि दुर्वेश मडवी अशी आघाडीची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जोया 11 घेसर टीम कडनं. चांगला चेंडू बॉल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर शपथ झाले सूरज मात्रे. रनदलक खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल पहिला धक्का लागत असताना जोया 11 क्रिकेट संघ घेसरला.
नक्कीच गौतम स्वर्गीय नक्कीच गौतम जिप्रा पाटील यांच्या नक्कीच स्मरणार्थ एक पारितोषिक असणार आहे. विकेटच्या ट्रिकला 5,000 बक्षीस आहे. बघा 12 मॅन कुठे आहे तुमचा खिडकालीवाल्यांनो? आणि तो ड्रेसिंग मध्ये नाहीये आणि 2 धावेची पेनल्टी. बक्षीस कधीपासून लावतात आपल्या 12व्याची ड्रेसिंग नाही त्याचं काय? 2 धावेची पेनल्टी. चला शंतनू पाटील सुद्धा आलेत आमचे टायगरचे. या शंतनू. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्वे सर्वा दीपेश गीत जे टायगरचे आहेत त्यांचं आगमन झालं. दीपेश या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत. आयोजक जरी संघ असला मग तर नियमांमध्ये तिथे नक्कीच सॅक्रिफाईस कुठल्याही पद्धतीचा केला जाणार नाहीये. गोरख मांगरुलकर नवीन बॅटर, काय भन्नाट वेगाना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा जशी 2 धावेची पेनल्टी लागली स्कोरर, बक्षीस देखील आता मात्र यायचा थोडासा थांबलाय. संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मी तिकडून बघतो आपण. स्कोर बोर्ड आहे 6 या आकड्यावरती. आणि रजनी क्रिकेटमध्ये एक धाव देखील खूपच महत्वाची असते. तिथे 2 धावा या पेनल्टीच्या मोजाव्या लागतील. इनसाइड आउट. मांगरुळकरच्या बॅटमधून फटका चांगला आहे. फिल्डर तेवढ्याच वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करेल. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षमध्ये उचललाय. दोन्ही खेळाडू एकाच एंडला, मात्र इथनं गोरखला परतावा लागेल मैदानाच्या. बघूया आणि फलंदाज आता मात्र फायनली इथनं होत असताना बाद. बॅटिंगसाठी उतरता गोरख एक अप्रतिम खेळाडू आहे आणि नक्कीच त्याच्याकडनं एक मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. मात्र तो जो रनआउटची विकेट मिळाली आहे, कारण का नुकताच आता आज सूरज बाद झाला होता. तो धक्का मगेशीच लागला. त्या धक्क्यातनं न सावरता लगेचच दुसरा देखील धक्का लागलेला आहे. म्हणजे धक्के पे धक्का आपण असंच म्हणू शकू. गोरख देखील मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद झालेला आहे. धावबाद दक्षित आदेश आले आहेत, माफ करा, आदेश बोर आलेले आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक ओव्हरचा नक्की संपलेला आहे. पेनल्टी आपण ऍड करूया आता. स्कोरर 2 धावेची पेनल्टी होती, आपण नक्कीच त्या ऍड केलेल्या आहेत आणि 10 धावा स्कोरबोर्ड वरती. बघा स्पर्धेमध्ये पहिला संघ आहे ज्यांना पेनल्टी लागलेला आहे आणि तो संघ आहे आयोजक खिडकाली. याची देखील आवर्जून नोंद होईल आणि त्याचं कारण असं आहे की 12 मॅनची ड्रेसिंग नाहीये. बघा नक्कीच थोडाच वाद या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, आमचे नक्कीच स्पर्धेचे शिल्पकार, आमचे मार्गदर्शक श्रीमान महेशभाई पाटील यांचं आगमन होणार आहे. त्यांच्या नक्कीच मित्रांसोबत त्यांची रॉयल एंट्री म्हणून नंबर त्याची विनंती असणार आहे. गेटवरती प्लीज समोर मगाशी देखील अनाउन्समेंट करणं केली होती. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार तिथे नक्कीच तिथनं आमचा प्रवेशद्वार आहे, तर तिथे प्लीज थोडंसं सहकार्य करावं. तिथे आपण जर गाड्या किंवा नक्कीच स्टॉल असतील तर प्लीज ते थोडेसे आपण बाजूला घ्या, जेणेकरून पाहुण्यांचं शुभ आगमन. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार थोडाच वाद आपल्यासोबत जॉईंट होतील. नक्कीच उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीयेत. लाडके मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबांचा नक्कीच मोठा दौरा होता आज आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये. तसंच कारण नक्कीच आमचे आयोजक देखील म्हणजे आमचे मार्गदर्शक महेशदा पाटील तिकडे पोहोचले होते आणि भरपूर त्यांचा शेड्यूल बिझी होता कालपासूनच. आता थोड्याच वेळात ते आपल्यासोबत जोडले जातील. हा चेंडू जाऊ दिलाय अंपायर सांगत असताना बघतो आपण यावेळेचा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 13 वरती. गुलाबी थंडीचा प्रमाण तर आता मात्र वाढत चाललेला आहे. बघा 2 धावा पेनल्टीच्या मी ऍड केलेल्या आहेत, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी घेसर, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आले होते, 2 धावाची पण पेनल्टी दिली होती, त्या ऍड केल्यात. रिव्हर्स खेळलेत, फटकाचा चांगला आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. 3 फिल्डर चाललेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नक्कीच अडून फेकला जाईल.
तोपर्यंत वेगानं इथनं नक्कीच दावा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. आता इथनं भागीदारी खूप महत्वाची असेल. जो 11 गावदेवी गेसरला ज्या अनुषंगाने बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये महिषादा प्रतिष्ठान संघ खेळकाळी खेळतोय. आयोजक संघ या मॅच मध्ये संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले बघतो आपण एकूण 15 वरती स्कोर बोर्ड आहे. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना ऋतिक म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस ठाकूरनं जबरदस्त बॉलिंग केली होती. त्यानं फक्त 8च धावा खर्च करत विकेट घेतली होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक रनआउटची देखील विकेट मिळाली होती गोरख मांगरूळकडची. षटकातील पुढील चेंडू ऋतिक म्हात्रेचा. सुंदर चेंडू अप्रतिम प्रचंड वेगानं भन्नाट वेगानं नक्की चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला बाटचा संपर्क अजिबात नाहीये. 50 ते 55 बनवलं तर एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण का बॉलिंग अटॅक अप्रतिम आणि दर्जेदार आहे. बघा शेकोटी प्लीज आपण जर पेटवली असेल तर नंबर द्यायची विनंती आहे. बघा आम्हाला समोरूनच दिसते ती शेकोटी, प्लीज आपण बंद करावी. थंडी आम्हाला देखील वाजते, मग सहकार्य करा. यावेळी समोरच्यानं ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. सिंगल डबलनं नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाते. खराब चेंडूची वाट बघून एखादा मोठा फटका त्याच्यावरती खेळू. त्या अनुषंगाने सध्या तरी क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण दुर्वेश मडवीला धावीतनं मिळते सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेसरची. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 16 लॉस ऑफ 2 16ला 2. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 11 गावदेवी गेसर आणि महिषादा प्रतिष्ठान संघ खेडकाळी ही विद्यमान मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना जर्मन दातुरी अप्रतिम जिंकला होता. त्याच्यानंतर बघितलं आपण सामना आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दोन टीम मध्ये अजून एक चांगली मॅच आय थिंक मोठा गाव संघ आला होता. त्यांच्या अगेन्स्ट बोपर जी जबरदस्त कामगिरी राहिली होती. बोपरने ती मॅच जिंकली. पुन्हा 40+ मॅच आपण बघितली, ती कराव्याने मॅच जिंकली होती. त्याच्यानंतर मानेरे आणि वाकलर मध्ये सामना बघितला. यावेळेचा फटका येते तिथे डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. रन चांगला मिळतील. स्क्वेअर अप द विकेट. चिंटू स्क्वेअर लॅग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. सन्माननीय सदाशिवजी ठाकूर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचलेले 20 आकड्यावरती. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू लगेचच कमबॅक करणारा पाहायला मिळाला. जबरदस्त होता. येत असताना डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा आता माता झालेला आहे. कंप्लीट 2 ओव्हरचा केस संपला. पॉवर प्लेच्या प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. स्पीडअप करावी मॅचला. एसपी वेळ नक्कीच जास्त घेऊन देऊ नका. आपण लगेचच मॅच ऑन करायची. रजनी क्रिकेट म्हटले की नक्कीच वेळेत सामने होणं खूप गरजेचं आणि महत्वाचं असतं. पार्थ तेजस पाटील यांच्याकडनं आयवा जेलसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या एकेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड यावेळेस 20 वरती आहे. 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. प्लीज थोडासा वेळ कमी घ्यावा. महेश आता आपण आयोजक आहात तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण देखील वेळाचा नक्कीच जास्त वापर करू नका. रजनी फॉर्मॅट आहे आणि रजनी फॉर्मॅटमध्ये नक्कीच वेळ खूप महत्त्वाची असते आणि इम्पॉर्टंट असते. गुलाबी थंडीचं प्रमाण नक्कीच आपण बघतो आता मात्र वाढत असताना तरी देखील आमचे नक्कीच प्रेक्षक आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट अप्रतिम प्रथमेश गायक आणि त्यांची नक्कीच पूर्ण टीम सध्या तरी चांगल्या आणि अप्रतिम टेलिकास्ट करत असताना पूर्ण नक्कीच सर्व आमचं मुख्य व्यासपीठ जिथे पाहुणे माता आनंद घेतात. पडलेचे असतील, किडकालीचे असतील, देसाईचे असतील, नक्कीच ते सध्या तरी आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात स्पर्धेचे मार्गदर्शक श्रीमान महेशभाई पाटील यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. तेजस ठाकूरला कंटिन्यू करत असताना चांगला चेंडू अपील थोडीशी पाहायला मिळाली. फार सहमत नाही. चेंडू मात्र शॉर्ट मध्ये फील्ड होतोय. धाव देखील मिळणार नाहीये. येत असताना बघतो आपण यावेळेचा हा डॉट बॉल. तेजस जबरदस्त बॉलिंग करतोय. आपण नक्कीच 1 ते 2 वर्ष मागे गेलो तर ऋतिक मात्र 2 षटकं टाकायचा. मात्र आता नक्कीच आपल्याला 2 षटकं तेजस्वी पाहायला मिळतात. कदाचित ऋतिकचा थोडासा नक्कीच जो फॉर्म आहे कुठेतरी तो संघर्ष करतोय. रणनीती पद्धती की टीमची वेगळी. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना पिच खेळ आहेत. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाही. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. नगरसेवक चौकार.
जीवन साप यांच्याकडनं देखील विकेटच्या ट्रिकसाठी रोख रक्कम 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. जीवन साप मोठं असं व्यक्तिमत्व यांच्याकडनं हा पारितोषिक असणार आहे. पवार सामना थांबवायचा का? आपण 2 नक्कीच माझ्या दमादा थांबवायची आतुरता होती, मात्र नक्कीच त्यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे लाडके शिलेदार लोकप्रिय कार्य या स्पर्धेचे आमचे स्पर्धा तुम्ही पाहतात आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक व कल्याण तालुका प्रमुख महेश बाबुराव पाटील यांचं आगमन झाले. प्रकाश शेट्टी त्यांचे समेत आहेत. विजयजी बाकडे सामना सुरू करायचे. SP सामना सुरू करायचे. संजय विचारे यांचे आगमन झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण लगेचच मॅचला करूया सुरुवात. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड एकूण 24 वरती आहे. पुन्हा एकदा माशावर होते आक्रमण करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात व्हाईट बॉल चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येत असताना एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे. स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय वक्त की 25 आकड्यावरती. साहेबांच्या माहितीसाठी सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो 11 गावदेवी घेसर आणि त्यांच्या अगेन्स्ट महेश दादा प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या मध्ये खिडका आली आणि नुकताच महेश पाटील यांचं आगमन देखील झालेलं आपल्या व्यासपीठावरती. त्यांचं पुन्हा एकदा वेलकम आहे या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. ट्रायू नक्कीच ऑन साईडला हा फटका मिड विकेटला क्लिअर करायचं होतं, मात्र टायमिंग एवढं सुंदर नव्हतं. त्याचंच कारण धावेत एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 मध्ये पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. एकूण बघतो आपण 26 आकड्यावरती 26 धावा धाव पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक इथं नक्कीच मार्गदर्शन असताना बघतो आपण
सध्या तरी 30 षटक आहे. बॉलिंग मागपती बॉलर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेजस ठाकूर, जे तेजसनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा खर्च केले होते. एक विकेट देखील घेतली होती. क्लायमेट अप्रतिम आहे आणि क्लायमेटचा जर विचार केला तर आपण थंडगार, सध्या तरी गुलाबी थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आगमन देखील झालेलं आहे. श्रीमान माननीय श्री महेशभाई पाटील, कार्यसम्राट, माजी नगरसेवक. आक्रमण करायचं होतं, चेंडूला बाटचा संपर्क यावेळेस पुन्हा एकदा नाही. षडाप गुणले नव्हता. बॉन्सर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. त्याचा फायदा होत असताना तेजस्वी का आपल्याला बॉलिंग पाहायला मिळतं. विकेट टू विकेट सध्या तर तेजस ठाकूर बॉलिंग करत असताना कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही. मोठे फटके खेळण्याची समोर खिडकाली आहे. त्यांच्या अगेन्स्ट घेत असताना मिनिमम 50 ते 55 बनवणं गरजेचं महत्वाचं असेल. मग सध्या तरी आपल्याला बॉलिंग अटॅक अतिशय चांगला पाहायला मिळतोय. महेश प्रतिष्ठान संघ खिडकालीचा ऑन ड्रायचा हा फटका डीप मध्ये हितेश भरपूर वेगाने तिकडे पोहोचते. चांगली फिल्डिंग होत असताना चेंडू बघतो आपण एकाच अक्षरमध्ये असून फेक करेपर्यंत धावीत मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 27 धावा धाव पुस्तकावरती आहेत. जो 11 गावदेवी गेसर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आजचा बघतो आपण हा 5वा सामना नक्कीच आपल्याला बॅक टू बॅक ही मॅच पाहायला मिळते. पहिली मॅच नक्कीच आपण बघितल्या प्रतिम आणि दर्जेदार आपल्याला नक्कीच खेळ पाहायला मिळाला. दातिवली संघाचा नक्कीच चिंचपाडा टीमला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. त्याच्यानंतर बघितलं आपण मोठागाव आणि भोपरमध्ये अप्रतिम मॅच. भोपरनं नक्कीच तो सहजरित्या सामना जिंकला. त्यानंतर 40 मॅच आपण एन्जॉय केली. त्याच्यामध्ये कराव्या संघाने नक्कीच बाजी मारली. त्याच्यानंतर आपण 4थी मॅच एन्जॉय केली मांजरे आणि वाकलनमध्ये. तो सामना जिंकला वाकलननं. आणि आता 5वा सामना आपण बघतो गेसर आणि आता आयोजक संघ खिडकाली इन ऍक्शन मध्ये या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर सामना असेल तो भोपर विरुद्ध दातिवली. 4 ओव्हरचे दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर्स. यावेळेचा हा देखील जो चेंडू आहे सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. प्लीज आता आपण एकत्र येऊ नका. लगेचच फिल्डिंग सेट करायची. एकत्र अजिबात येऊ नका. फक्त फिल्डरना आपली जागा चेंज करायची, कारण का दोन्ही आपण खेळतोय. बॉलिंग मागवरती बॉलरने लगेचच पोहोचायचे. वेळ घेऊ नका, कारण का आज थोडासा उशीर झाला. आज स्पर्धेचं बघतो आपण पहिलीच रचना आपल्याला पाहायला मिळते. तर राहुल, आपल्या समोर आपण पाहिलं तर विजयजी बाकडे यांचा आपण जो कटआउट पाहतोय आणि त्याच्यावरती लिहिलंय पंचांचा निर्णय अंतिम. काय सांगशील ही संकल्पना राहुल? नाही, सुंदर आपल्याला ही संकल्पना पाहायला मिळते. आणि विजय सरांचा नुकताच वाढदिवस देखील आपल्याला पाहायला मिळाला काही दिवसा अगोदर. आणि दादांचे जे जवळचे सहकारी आहेत, जेव्हा जेव्हा महेश दादा असतात तेव्हा नक्कीच विजय भाऊ त्यांच्या सोबत असताना चांगली संकल्पना. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण का नक्कीच स्पर्धा म्हटलं की या स्पर्धेमध्ये पंच हे प्रमुख कामगिरी बघत असताना आणि त्यांचा निर्णय जेव्हा नक्कीच जो निर्णय असतो तो तुम्हाला मान्य करावा लागतो. आणि आपण कल्याण डोंबिवलीमध्ये आहोत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की जिथे तुम्हाला शिस्त पाल्यामध्ये डिसिप्लिन पाहायला मिळते आणि ज्या शिस्तीसाठी नक्कीच डिसिप्लिनसाठी स्पर्धा जाणली जाते. त्याचंच कारण नक्कीच बाकडे सरांच्या त्या कटआउटवर बरोबर लिहिलेलं आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि त्यांनी देखील नक्कीच आल्या तो बॅनर बघितला असावा, कटआउट बघितला असावा आणि त्यांना देखील प्राऊड मुवमेंट झाला असावा की या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील स्पर्धेच्या मधून पुन्हा वेलकम आहे. आपण करूया मॅचला सुरुवात. पुन्हा आता बॉलिंग मागवती. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलर करण पाटील. आखोटाबाचा पूल केला ऑन साइडला. फटका सुंदर आहे. रन देखील चांगला मिळते. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नगरसेवक षटकार. तर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर घेतली तर विजयजी बाकडे यांच्याकडे हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. राहुल, याच दरम्यान आपण बघतोय परिलवन जगदंबा वाकलन बी संघाचे पुरस्कर्ते दातिवलीचे विकास मडवी साहेबांचं आगमन झाले. विकास मडवी साहेबांना विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मोठ्या संख्येने आपल्याला पाहुणे पाहायला मिळतात. पुढील चेंडू अजून एक फटका त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होऊ केलाय. फिल्डर भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. लॉंग लेग मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा विकेट वेगाने मिळत असताना रनिंग बिटवीन विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला जो 11 टीम गेसरचा 35 धावा पुस्तकावरती आहेत. 2 टीम मध्ये नक्कीच आपल्याला लढत पाहायला मिळते. 2 चांगल्या टीम आमने सामने आहेत. महेश दादा प्रतिष्ठान
संघ खिडकाली आणि त्यांच्या अगेन्स्ट जुवा 11 संघ आहे गावदेवी गेसर. विद्यमान सामना रजनी आहे आणि काय जबरदस्त मॅनेजमेंट केलेली आहे स्पर्धेची, अप्रतिम. आपिश खेळ आहेत, फटका येते, टायमिंग एवढं सुंदर नाही, मिसामिंग शॉट. लेझी क्रिकेट मैदानात मला पाहायला मिळतोय. सहजरित्या ऋतिकचा प्रयत्न होता झेल घेण्याचा, मग क्रिकेटमध्ये सहजरित्या काय मिळत नसतं. पुन्हा एकदा नक्की जलगजीपणा, विकेट इथनं मिळेल की काय, आणि विकेट इथनं मिळत असताना फायनली रनआउटची परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना गेसरला. स्वागत. शिवसेनेच्या माध्यमातून आपण नगरसेवक चषक स्पर्धा पाहिली होती, दातिवली येथे. त्या स्पर्धेचे आमचे आयोजक असतील प्रमोद मडवी असतील, पुढील संघटनेचे उपाध्यक्ष आणि विकास मडवी साहेब, दोघांचे आगमन झाले. दोघांना विनंती असेल या. नवीन बॅटर मैदानाच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आशिष तर आशिषची राहुल एक पारितोषिक आले. राजपाल यांच्याकडे सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये. जीवलग मित्र. ऑन साईडला फटकामध्ये नक्कीच पूल करत असताना डीप मध्ये फिल्डर्स मध्ये चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दहावीतनं एक सिंगल असमेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 1 न जाते पुणे. 38 धावा 10 पुस्तकावरती आहेत. चौथ्या ओव्हरची नक्कीच खेळ मार्गच असताना अजून चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण यावेळेचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. 50 ते 55 नक्कीच धावा बनवणं खूप गरजेचं आणि महत्वाचं असेल. ज्या अनुषंगाने बघतो आपण बॅटिंग ऑर्डर चांगला खिडकले टीमचा. महेश पाटील सारखा एक आक्रमक आणि अप्रतिम फलंदाज याच टीममध्ये आहे. तेजस ठाकूर देखील चांगली बॅटिंग करतात. ऋतिक देखील चांगली बॅटिंग करतायत. तेजस पाटील देखील चांगली बॅटिंग करतात. शिंडोणा बॅटचा संपर्क आहे शिंडोणा बॅटचा संपर्क परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुर्वेश देखील परतवा अजून एक धक्का लागत असताना जवळ मंगेसर. महेश पाटील यांचं कार्य भरपूर मोठं आहे. सातत्यानं समाजसेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. समाजासाठी काहीतरी करायचं आहे, समाजासाठी नक्कीच काहीतरी आपण करू शकतो, ही नक्कीच हे त्यांचे विचार आपल्याला सातत्यानं आपण आजवर बघितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जेव्हा ते नक्कीच नगरसेवक होते सातत्यानं नक्कीच आजही त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठं कार्य आहे म्हणून तर नाव मोठं आहे. आणि या नावाच्या नक्कीच मागे किंवा पुढे आपल्याला गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळते. आणि नुकता जनसागमन झालेला श्रीमान महेशभाई पाटील. फटकाचा प्रतिम सँड अँड हिलीवर टायमिंग बघायला लागेल. टायमिंग प्रॉपर आहे. आले आले आक्रमणाला सुरुवात. पाठवला चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय नगरसेवक सिक्सर. सामना खिडकालीचा आहे म्हणून एसपी पॅनलचा जे कंपायर मैदानाच्या मध्ये जाईल. मगाशी योगेश गेले होते मात्र आता खिडकाली संघ खेळतो म्हणून एसपी पॅनलचा एक ऑफिशियल जम्पायर आहे तो नक्कीच प्रसाद शस्त्रबुद्ध पोहोचतील मैदानाच्या आतमध्ये. एकूण बघतो आपण 4 ओव्हरचा केस संपलेला आहे. 4 ओव्हरचा अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सभालावांना टीम गेसरची धावसंख्या 44 44 धावा चांगली धावसंख्या. इथनं 10 ते 15 धावा बनवल्या ते नक्कीच आपल्याला चांगली फाईट पाहायला मिळेल. 4 खेळाडू बाद 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या तरी धावफलकावरती. 4 ओव्हरचा केस संपलाय.
शनिदास पाटील डेट ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. बॉलर बॉलिंग मार्क वरती रिदम मध्ये सुकलेले आहेत. तर सुरुवात अप्रतिम सूरज खंडागळेनं पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकून गेलेले. त्याला माहिती आहे की इथनं धावा बनवणं गरजेचं आणि महत्वाचं असेल. शनिदास फटका देखील चांगला. गॅपमध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीये. चेंडू पुन्हा एकदा वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतात. धावा 4. सुंदर संगीत सध्या तरी डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. पुढील चेंडू डेट ओव्हरची सुरुवात चांगली. LBW लगेचच क्विक रिप्ले देत असताना शनिदास पाटील चौकाराला त्याचं उत्तर लगेच देत असताना परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. जोयाला पण गेसरला धक्का 5वा. विकेट नक्कीच येत मिळत असताना 5वा धक्का लागतोय. सध्या तरी गेसर संघाला. निखिल आलेत नवीन बॅटर यावेळेस. हा देखील चेंडू चांगला आणि अजून एक विकेट येत मिळालेली आहे. बॅक टू बॅक धक्के लागत असताना शनिदास पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पहिलाच बॉल वरती चौकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 धक्के. आणि मान्य श्री अमोलजी पाटील साहेबांचा देखील शुभागमन नुकतंच झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. नगरसेवक चषक 2023 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. भरपूर होता. शुभम जरा आमच्यापर्यंत नावं पोहोचवा आता. दातिवली गावचे मान्य श्री प्रमोदजी मडवी साहेबांचं देखील नुकतंच शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. आपण या व्यासपीठावरती आणि विराजमान व्हा. जीवन साहेब आपण देखील आपले पैसे रेडी ठेवायचे आहेत. हॅट्रिक बॉल आहे आणि आताचा हा चेंडू चांगला. कारण का पहिला चेंडू बसून बघतो आपण पारितोषिकाची जी अनाउन्समेंट झाली होती. हा डॉट बॉल आला. संघाचे एकूण धावसंख्या बघतो आपण स्कोरबोर्डवरती रन्स आहेत. सध्या तरी 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक आता मोठा टॉस साठी आयोजकांची सूचना आली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती या. आय थिंक हनुमान दातिवली आणि भोपर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. सो टू कॉमेंट्री बॉक्स. करावे फेक तिथे लगेचच कव्हर केला. चेंडू रनआउटची संधी आहे. विकेट इथनं मात्र मिळेल. चुकीची फेक पाहायला मिळाली. 2 धावा इथनं नक्कीच मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण एकूण स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 50 कंप्लीट झालेली आहे. चेंडू शिल्लक किती अजून एक चेंडू नक्कीच शिल्लक. चेंडू शेवटचा एकच आहे. लास्ट काय आहे बक्षीस. ओके चला बाकी मग नंतर आपण नंतर लावा.
पार तेजस पाटील यांच्याकडनं पारितोषिक ऐवजीसाठी 200 रुपयाचं आहे. यावेळेचा हा देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं तिथे आहे हितेश, चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतात. एक चांगला टार्गेट सेट झाले नितीन काळन, कारण का 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 50+ धावसंख्या ती देखील रजनी क्रिकेट एक चांगला नक्कीच टार्गेट आहे. एकूण बघतो आपण धावा बनवल्या 5 ओव्हरच्या अखेरीस. जवळ 11 टीम गेसरनं 52. इथनं नक्कीच 53चा टार्गेट असेल या मॅचमध्ये आज सामना जिंकण्यासाठी. महेश दादा प्रतिष्ठान टीम किडकलीला टॉस आपल्याला करायचा आहे. जाऊया आपण तिथे नक्कीच आमचे प्रथमेश ठाकूर आहेत टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कमेंट्री बॉक्स. करूया आपण दुसऱ्या फेरीतला पहिला मॅचचा टॉस. आणि मान्य श्री ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आमचा आधारस्तंभ महेशभाई पाटील साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते इथनं आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची रजनी स्पर्धा, नाईट क्रिकेटची भरपूर सुंदर स्पर्धा. महेशभाई पाटील साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते इथनं या दुसऱ्या फेरीतला पहिला मॅचचा करायचा आपण टॉस. हाय गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली या 2 बलाढ्य संघांमध्ये दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत असणार आहे. आणि आमच्या स्पर्धेचे जनक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा महेशभाई पाटील आपण करतो टॉस. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली संघाचा असेल कॉल. हेड्स इज द कॉल. छापासा कॉल केला आणि काटा आला. तेच मान्यवरांचा आभार. भाईंना विनंती करेन की पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टॉस इथं जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय. या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये संघाचं प्रदर्शन राहिलंय कसं वाटतंय, कसं प्रदर्शन राहिलंय? आयोजन खूपच चांगलं आहे. संघ ज्या प्रकारे खेळ संघाच्या परफॉर्मन्स बाबत खुश आहात? खुश आहे, एकदम खुश आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी तुम्हाला असतील. टॉस तुम्ही गमावला, तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? आता मनाविरुद्ध होतं, बॅटिंग करायची आहे. सो बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आणि चला हरकत नाही, दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. दॅट्स द न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस वॉन बाय टीम गावदेवी क्रिकेट संघ भोपर अँड दे चूज टू फील्ड फर्स्ट. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. तर बघा प्रेक्षकांना विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समधल्या खुर्च्या नेऊ नका. समालोचक उभे आहेत, नेले असतील तर आणून द्या. चेक. आणि नक्कीच बघा या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकी मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 4 पारितोषिक आहेत. बघा अगदी विचार केला तर भव्य दिव्य ट्रॉफीज देखील तुम्ही पाहतात आणि प्रत्येकी मॅन ऑफ द मॅच साठी 4 पारितोषिक तुम्ही पाहता. भव्य असे व्यासपीठ आणि भरपूर सुंदर असं क्रीडांगण आणि त्याच प्रकारे मान्यवरांचं देखील भरपूर मान्यवर मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. आणि पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला तिसरे पंच निरंजन सावंत. एस पी आपण पाहिलं तर निरंजन सावंत सरांनी सुद्धा हेअरस्टाईल थोडी चेंज केली. मला वाटतं यंगस्टार दिसत आहेत. अंडर 21. महेश पाटीलने 3 षटकार जर मारले तर महेश घातक यांच्याकडनं 2000 रुपये. घातक महेश. फक्त महेश पाटीलसाठी ते पारितोषिक असेल. चला महेश मॅच सुरू करा लवकर. या मॅच मध्ये आपण लक्ष पाहिलं तर महेश पाटील प्रतिष्ठान 53 धावांचं लक्ष खिडकाली संघासमोर. तर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी यांचं आगमन झाले. त्यांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. त्यानंतर दीपक पाटील यांच्याकडनं महेशसाठी सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये, सलग 3 चौकारांसाठी 2000 रुपये आणि सचिन पाडे यांच्याकडनं 2000 रुपये. असं वाटतं राहुल की
आयोजक खेळायला नव्हते पहिले स्पर्धेत. इतकं बक्षीस त्यांच्यावरती लागतो आणि महेशने पहिला चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. चेक. थँक्यू डीजे. सलगच्या 3 षटकारांसाठी मान्य श्री विजयजी भाकडे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपयांचे कॅश प्राइस आणि सलग 3 चौकारांसाठी रोख रक्कम 1,500 रुपयांचे कॅश प्राइस मान्य श्री विजयजी भाकडे साहेबांकडनं. त्याचप्रमाणे 2,100 रुपयांचे कॅश प्राइस पिंटूबाई ठाणे यांच्या माध्यमातून 2,100 रुपयांचे कॅश प्राइस असेल. तर पार्थ तेजसवाडी यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 50,000 रुपये. नाही 500 सॉरी. आकाश आयवा कॅचसाठी 200. हा चेंडू डॉट. आकाशचा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला चेंडू ती सिक्सर. सहा धावा झालेल्या आहेत. 53चं टार्गेट आहे या मॅच मध्ये महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघासमोर. हाही चेंडू जाईल उंच आणि तितकाच लांब लचक सिक्सर. महेशच्या बॅट मधून दुसरा सिक्सर. हे रायगड दीपक पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. महेश पाटील यांचे काका आणि त्यांनी पारितोषिक सुद्धा लावलंय. सलग 3 षटकांसाठी 3,000 रुपये आणि सलग 3 चौकांसाठी 2. महेश साडी. महेश पाटील या नावातच भरपूर काही आहे. एक नगरसेवक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कल्याण तालुका संघटक, कल्याण तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील आणि महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय गॅप मध्ये खेळताय. चेंडू जाईल गोळीच्या वेगाने. महेश पाटीलच्या बॅट मधनं चौकार. आणि नक्कीच व्यासपीठावरून मान्यवरांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा खिडकाई संघाला. तर बंटी पाटील कोळेगावचे यांच्याकडे सुद्धा महेशला 3 षटकांसाठी 3,000 रुपये. चांगला चेंडू होता. हलकासा अपील केलं होतं. पार्थ तेजसवाडी यांच्याकडनं 1 षटकासाठी 1,000 रुपये. प्रमोद मडवी यांचं आगमन झालंय. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. त्यांचं हार्दिक स्वागत. महेश आज मालामाल होतील. 3 षटकांमध्ये तर मला वाटतं 25-30 भेटतील. आकाश डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले गॅप मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. मान्य श्री प्रमोदजी मडवी साहेब यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं. वेलकम साहेब. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नगरसेवक चषक 2023 पर्वामध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. एका गोष्टीची आम्ही विनंती करतो. आयोजकांची आता सक्त सूचना आली आहे. तुमचं कॅश प्राइस फक्त एकदाच अनाऊन्स केलं जाईल. त्यामुळे वारंवार तुम्ही आमच्याकडे येऊ नका प्लीज. कॅश प्राइस तुमचं एकदाच अनाऊन्स केलं जाईल. तर शार्दूल पवार यांच्यासाठी कडनं बघा या मॅच साठी कोणत्याही प्रेक्षकांनी जर आयवा कॅच पकडली तर 500 रुपये. क्या बात आहे. शार्दूल पवार फॉर्म मध्ये आहेत. पहिल्या षटकात धावा आल्यात. शनिदास यांना बघा प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपये. पार्थ पाटील यांच्याकडनं
पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होईल शनिदास. पार्थ तेजस पाटील यांना शनिदाससाठी 100 रुपये शून्यावरती बाद झाल्याबद्दल. तर तेजस पाटील येत आहेत स्वर्गीय उदय बाळाराम म्हात्रे दिवा यांच्या स्मरणार्थ तेजस साठी आपण पाहतो 3 षटकांसाठी 10,000 रुपये कॅश प्राइज योगेश म्हात्रे यांच्याकडनं. आणि शार्दुल पवार यांच्याकडनं ऐवा कॅश साठी 500 बघा प्रेक्षकांसाठी. 20 वरती पहिला धक्का आणि तेजस पाटीलला शार्दुल पवार यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 5,000 रुपये 15,000 मिळतील जर सलग 3 षटकार. बंटी पाटील यांच्याकडनं सुद्धा 3,000 रुपये 18,000 मिळतील म्हणजे कोळेगावचे. चेक. आणि नक्कीच बघा ज्यांनी आम्हाला पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच डीजे सर. 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे आकर्षक सायकल तुम्ही पाहता जे आम्हाला पुरस्कृत दिले मान्य श्री नवनाथजी पवार साहेब आणि त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे किडकाई संघाच्या फलंदाजांना. तर शार्दुल पवार यांच्याकडनं ऐवा कॅश साठी प्रेक्षकांसाठी 1,000 रुपये. पडद्याच्या बाहेर पकडा. हलकस अपील केलं होती ते. पार्थ तेजस पाटील यांच्याकडनं सुद्धा ऐवा कॅश साठी 200 म्हणजे 1,200 टोटल. एसपी असं बक्षीस बघितलंय का कधी? एका टप्प्यात जर प्रेक्षकाने झेल पकडला तरी 200. मग बाउंड्रीवर बसावं लागेल. नाही तर दशरथ पाटील पाहिजे होते आता. इथे झेलची शक्यता आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले होते त्यांना बीट करून चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार. झालेत. पुन्हा झेलची शक्यता आणि अखेर विकेट मिळाली तेजस पाटीलची. आकाश भोईरने एक सुंदर झेल टिपलाय. धक्का लागलाय दुसरा. महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघाला. ऐवा कॅसडी बघा शार्दुल पवार यांच्याकडनं 1,000 आहेत लक्षात घ्या. 28 वरती दुसरा धक्का लागलाय. टार्गेट 53 आहेत. हवा चांगल्यात मात्र विकेट सुद्धा गेलेत. दुसरी म्हणजे महेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि आता करण पाटील आलेत 4थ्या क्रमांकावरती. तेजस पार्थ तेजस पाटील यांच्याकडे 200 फक्त या मॅच साठीच ऐवा कॅसडी संपूर्ण. ठीक आहे टोटल 1,200 या मॅच मध्ये मिळतील नंतर 200 मिळतील. हलक्या हाताने घेत आहे. सॉफ्ट टेनचा वापर केलाय. एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 29. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे 24. चेक. तर इथं नक्कीच उद्याच्या जेवणाची सोय स्वर्गीय रवींद्र ठाकूर यांच्या स्मरणार्थ वंश जयेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून उद्याच्या जेवणाची सोय आम्हाला होणार आहे आणि त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 24 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघाला. महेश पाटील YCC हा संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. यंगस्टार क्रिकेट संघ डोंबिवली YCC
यांच्या माध्यमातून सुद्धा महेश पाडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण बरेच महेश दादा पाडी यांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळेल तुम्हाला. 18 आणि 19 तारखेला डे स्पर्धा रेल्वे ग्राउंड इथे. सुजित नळवडे साहेब असतील, अजित नळवडे साहेब असतील, आशिष मिश्रा असतील, मंगेश मोडक असतील. एक चांगली स्पर्धा असते ज्या स्पर्धेमध्ये सुद्धा 4 40+ ग्रामीण, 4 40+ ओपन आणि 8 शहरी संघ असे 16 संघ नगरसेवक चषकमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. दरवर्षी ती स्पर्धा आयोजित केली जाते. यंगस्टर क्रिकेट क्लब डोंबिवली. सूरज येत आहेत. सूरज मात्र 18 चेंडू 24 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. सूरज इथे झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, झेल ड्रॉप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेशने चालवलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 30. चेक. आणि बघा 31 धावा आल्यात. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी विचार केला तर एक दिवसासाठी जर तुम्ही फ्लडलाईट पाहताय यांचं आम्हाला पुरस्कृत केले आहेत प्रकाशी शेट्टी साहेब आणि त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एक दिवसाचा संपूर्ण फ्लडलाईटचा खर्च त्यांनी आम्हाला पुरस्कृत केला, त्यांचा आभार. 31 धावा झाल्यात. इथे यष्टीरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पस्तीस धावा झाल्यात. 53 चेस करायचे आहेत. सुरुवात चांगली केली आहे. महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघ तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव संघ आहे ज्याने 100 धावा सुद्धा चेस केलेले आहेत. हा विक्रम खिडकाली संघाच्या नावावरती आहे. एक सिंगल इथे ऍड होईल कारण सिंगल डबलला प्राधान्य देतोय. धावसंख्या 36. महेश पाटील प्रतिष्ठान. एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. महेश दादांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय. नगरसेवक चषक अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गीय स्वप्नील बाकाडे स्मृती चषक स्पर्धा तुम्ही पाहतात वरुण शेट्टी यांच्या माध्यमातून. अनेक वर्ष ती स्पर्धा आपण पाहिली. अंडरआर्मची सर्वात मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. चेक. समोर जो तुम्ही सर अगदी ब्लॅक स्क्रीनवरती बॅनर पाहतात, पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यावरती आमचे मान्यश्री विजयदादा बाकाडे यांचा फोटो तुम्ही पाहता. त्या बॅनरला डायरेक्ट चेंडू हिट झाला किंवा अगदी विचार केला महेशभाई पाटील साहेब यांच्या देखील बॅनरला जर डायरेक्ट चेंडू कोणत्याही बॅटरने हिट केला तर मान्यश्री प्रकाशी शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयांचं कॅश प्राइस त्या बॅटरला दिलं जाईल. नक्कीच भरपूर सारं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. आताच काही दिवसांपूर्वी एक प्रेक्षणीय मॅच झाली होती. तिथे विजय बाकाडे यांनी 31 धावा कुठल्या होत्या नाबाद आणि त्यांची व्हिडिओ सुद्धा ती व्हायरल झाली युट्यूबच्या माध्यमातून. प्रेक्षणीय मॅच ज्यावेळी झाली होती महेश दादा सुद्धा त्या स्पर्धेत खेळले. पण राहुल पाटील असतील, सुजित भाईंना तुम्ही पाहता. सतत प्रेक्षणीय मॅचेस सुद्धा भरपूर होतं. या स्पर्धेत सुद्धा प्रेक्षणीय मॅच होणार आहे. रिव्हर्स खेळायचं होतं महेशला मात्र अपयश त्याच्या पदरी आलं. षटक क्रमांक 30 इथे समाप्त होईल. 3 षटका धावा झाल्यात त्या 38. चेंडू शिल्लक आहेत आता 12 धावा करायच्या आहेत त्या 15. 12 चेंडू 15. चला थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. बॅट्समनलाही विनंती असेल आपण आपल्या जागेवर जायचे लवकर. थोडीशी घाई करा प्लीज. सर जे कॅश प्राइज आहे ते अनाऊन्स करण्यासाठी तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका प्लीज. कॅश प्राइज अनाऊन्स करण्यासाठी आयोजकांची सूचना आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण गर्दी करू नका. तर 12 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे तुम्ही पाहतायत. संपूर्ण महेश पाडे यांचा ताफा तुम्ही पाहतायत. सातत्याने समाजकार्य असेल, सामाजिक कार्य असेल,
वॅक्सिनेशन असेल, रक्तदान शिबिर असेल, सातत्याने खूप चांगलं कार्य महेशदादा पाटील यांच्या बघा शेकोटी कोणी पेटवली असेल तर बंद करा प्लीज. 12 चेंडू 15. बघा आयोजकाला तर योग्य ती कारवाई होईल. शेकोटी बंद करायची आहे. प्रशांत पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी, हलकंसं अपील त्यांनी केलं होतं. लेग बाईस 1 धाव मिळाले. 11 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 11 चेंडू 14. इथून जिंकला तर परी 11 जगदंबा वाकलन बी, विकास मडवी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ एक लकी पॅकर्स. 2 स्पर्धा त्यांनी वाकलन बी संघाने जिंकले, त्यावेळी पुरस्कर्ते होते विकास मडवी साहेब. टायगर चषक आणि श्रद्धांजली चषक. फुलटॉस स्विंग केलंय सीमा रेषेच्या बाहेर. महेशच्या बॅट मधनं सिक्सर. पंचेचाळीस धावा झाल्यात. 8 धावा फक्त या मॅच मध्ये करायच्या होता. महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अजून एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप चांगले केले, मात्र पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 50 कंप्लीट. 51 धावा प्रकारची लागल्यात महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघाच्या. ₹1000 आणि पार्थ यांच्याकडनं 200-1200 रुपये मिळतील आईवाक्यासाठी. 2 मिनिटं थांबा प्रथमेश. कदाचित महेश मॅच फिनिश करायच्या वाटेवर आहेत. हलकंसं अपील. बोला प्रथमेश. मान्य श्री संजयजी पाटील साहेबांकडून रोख रक्कम ₹500 कॅश प्राइस महेश पाटील यांच्यासाठी आलेलं आहे आणि ते कॅश प्राइस शुभ जमा आहे. मग मिळतील महेशला. 2 अजूनही करायचे, गुगल पे केले जातील. फटका चांगला आहे. मॅच झाली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली टीमने. अभिनंदन. खिडकाली संघ आणि या संघाचे पुरस्कर्ते कल्याण तालुका प्रमुख महेशदादा पाटील यांचंही अभिनंदन. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. भोपर संघ. आणि महेश घातक महेश यांच्याकडनं ₹2000 महेश पाटीलसाठी. समोर अगदी ब्लॅक स्क्रीन तुम्ही बघता, त्या ब्लॅक स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता मान्य श्री विजयजी बाकाडे साहेबांचा फोटो, त्यावरती लिहिलेला पंचांचा निर्णय अंतिम राहिले. अनोखी संकल्पना आहे आणि त्या बॅनरवरती जर चेंडू हिट झाला तर बघा रोख रक्कम ₹2000 कॅश प्राइस. त्याचप्रमाणे महेशभाई पाटील साहेब यांच्या बॅनरवरती जरी त्यांच्या कटआउटवरती देखील चेंडू जर हिट झाला तर रोख रक्कम ₹2000 कॅश प्राइस पवन शेट्टी यांच्या माध्यमातून आहे. तर महेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण त्याला 4 बक्षीस आहेत. कॅप आहे, इनर आहे, मेडल आहे आणि ट्रॉफी आहे. तर या महेश पाटील. चला फिल्डिंग लावायचे भोपर संघ प्लीज, जरा लवकर फिल्डिंग लावा भोपर. चेक. थँक्यू. मान्यवरांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला सुलतान ग्रुप बाल विक्रम शेठ मात्रे आणि मनोज शेठ मात्रे साहेबांनी पुरस्कृत केलं. त्यांचा आभार आणि आमचे आधारस्तंभ महेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतो ती सामनावीरची आकर्षक ट्रॉफी. वेल प्लेड. अभिनंदन महेश पाटील. त्यानंतर मात्र आपण देणार आहोत मेडल आहे. जे मेडल आम्हाला पुरस्कृत केलं आहे दिनेश सोरकादे साहेब
दुर्गेश जे हाडला. दावडीस आहेत त्यांच्या माध्यमातून मेडल आणि आपण विजयजी बाकाटे साहेब यांच्या शुभ असते ते मेडल देखील देणार आहोत. त्यानंतर मात्र स्पोर्ट्स कॅप आहे जे मला सुनीलजी पाटील साहेब जे किडकाईचे समाजसेवक आहेत त्यांनी पुरस्कृत केल्याने प्रकाश शेट यांना विनंती करेन की साहेब आपला शुभ असते इथनं कॅप आपण द्यायचे. महेश पाटील वेल प्लेट भरपूर सुंदर खेळ राहिला. आणि त्यानंतर मात्र सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून इनर स्लीव्स तुम्हाला पाहायला मिळतात. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिकांचं वितरण करतोय. अभिनंदन ती महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाळी. अभिनंदन महेश पाटील. मॅच जशी सुरू होईल ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज पहिल्या 4 षटकांसाठी. नक्कीच महेश पाटील यांचे काका मान्यश्री दीपकजी पाटील साहेबांकडून देखील रोख रक्कम 2000 रुपयांचे कॅश प्राइस महेश पाटील आलाय. आणि शुभम पवार यांच्याकडनं 5000 महेशसाठी ते दिलेले आहेत. संजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 500 रुपयांचे कॅश प्राइस महेश पाटील यांच्यासाठी असणार आहे. प्रथमेश एक पारितोषिक आलंय शार्दुल पवार यांच्याकडनं 5000 रुपये महेश तुमच्यासाठी ते दिलेत बघा आम्ही. शार्दुल पवार यांच्याकडनं 5000 रुपये महेशसाठी. क्या बात आहे. चला मॅच सुरू करायचे. बॅट्समन पाठवा. तातिवली संघ आणि पंच आपणही जायचे. प्रथमेश ठाकूर या. शिवज्ञ रितेश माळी यांच्या माध्यमातून जर भोपर संघाच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. चला तर आता पुढच्या मॅचलाही सुरुवात होईल. ज्यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते कार्य सम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय महेश बाबूराव पाटील साहेब शिवसेना कल्याण तालुका प्रमुख ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं आपल्या ताफ्यासह. भरपूर सारा मोठा मित्र परिवार संघटन कौशल्य ज्यांच्याकडे आहे आणि त्यांच्यासोबत नेहमीच त्यांचा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज पहिल्याच रात्रीमध्ये दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि पुढच्या 4 रात्रींमध्ये त्यांचं आवर्जून इथे आगमन होईल. मात्र आता वळात आपण मैदानाच्या आतमध्ये भोपर संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि त्यांच्या विरोधात असलेला जनुमान दातिवली संघ आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये